नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम मिंदानी. तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आजही आपल्या समाजात अनेक व्यसनाधींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मग ते दारूचं व्यसन असो, तंबाखूचं असो, ड्रग्सचं असो किंवा अगदी सोशल मीडिया आणि मोबाईलचं व्यसन, कुठलाही व्यसन वाईटच आहे. व्यसन हा फक्त वाईट सवय नाही, तर एक शारीरिक आणि मानसिक व्याधी आहे. व्यसन केल्यामुळे डोपामिन नावाचा पदार्थ आपल्या मेंदूमध्ये वाढतो आणि काही काळासाठी आपल्याला आनंदी वाटते. मग हे आनंद आपल्याला वारंवार हवं असं वाटत असतं. मग यामुळेच आपलं हृदय, फुफ्फुस, यकृत, प्लीहा अशा सगळ्या अवयवांवर परिणाम होताना आपल्याला दिसतो. दारूमुळे, ड्रग्जमुळे आपल्या मेंदूवर परिणाम होताना आपल्याला दिसतो. मग त्यात चिडचिड होणे, झोपेचा त्रास होणे व इतरही त्रास आपल्याला जाणवायला लागतात. मग यावर उपाय काय? तर तुम्हाला माहीत असलेला उपाय म्हणजे डिटॉक्स किंवा डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे जे दूषित रसायन आपल्या शरीरात वाढलेले आहे त्याला बाहेर काढण्यामागची प्रक्रिया. त्यात सोबतच आपल्याला मानसोपचार, औषधी आणि पाठिंबाची गरज असते. कुठल्याही वयात व्यसन हे वाईटच असतं, पण समजा तरुण वयात आपण व्यसन केलं तर आपल्या व्यक्तिमत्त्वावर देखील परिणाम होऊ शकतो. मग व्यसनासाठी आणि व्यसनाशी निगडीत रोगांसाठी आपला हा आजचा भाग आहे. तर प्रेक्षको, आजचा आपला चर्चेचा विषय तुम्ही बरोबर ओळखलाच असेल, या प्रकारे आहे. आजचा आपला चर्चेचा विषय व्यसनमुक्ती काळाची गरज. व्यसनमुक्ती काळाची गरज. आणि यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राजेंद्र ननावरे सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे. शैक्षणिक पात्रता MBBS, TDD, DETRD, AFIH, FCCP, DHA, DPH. सरांचा अनुभव 35 वर्षापासून क्षयरोग व छातीच्या रोगांवरील उपचार व संशोधन कार्य सर करत आहे. सरांची विशेष ओळख या प्रकारे आहे. आशियातील सर्वात मोठ्या संसर्गजन्य रुग्णालयातील प्रतिष्ठित छातीरोग तज्ज्ञ, माजी वैद्यकीय अधीक्षक, ग्रुप ऑफ TB हॉस्पिटल मुंबई, पदव्युत्तर प्राध्यापक CPS कॉलेज अँड फिजिशियन अँड सर्जन परेल मुंबई. सरांचं संशोधन कार्य या प्रकारे आहे. इंडियन जर्नल ऑफ TB साठी संपादक मंडळात महत्त्वाची सरांनी भूमिका बजावली आहे. त्यासोबत नॅशनल बेडाक्विनिन पायलट प्रोजेक्टमध्ये सरांचं नेतृत्व अधिक महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. मानवतावादी कार्यामध्ये मोफत वैद्यकीय शिबिर सरांनी गरिबांसाठी आयोजित केले आहे. त्यासोबत राष्ट्रीय दूरदर्शनवरील आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी सरांनी जनजागृती केली आहे. सरांचे पुरस्कार तसे तर खूप सारे आहे, पण त्यापैकीच भारत भूषण पुरस्कार 2024, इंडियन मेडिकल असोसिएशन मानद प्रोफेसर पुरस्कार 2022, गांधी पीस फाउंडेशन नेपाळचा मानद डॉक्टरेट पुरस्कार सरांना प्रदान केलेला आहे. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आजही ते आपल्या वैद्यकीय आणि सामाजिक सेवेत सक्रिय आहे. डॉक्टर ननावरे यांचा समर्पित प्रवास आणि कार्यक्षेत्र TB नियंत्रण व सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर चला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की व्यसन ही एक सवय आहे की मानसिक आजार, यामध्ये नेमका वैद्यकीय दृष्टिकोन काय आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला, कारण आपला प्रोग्रामच व्यसनमुक्ती आहे. व्यसन ही सुरुवात जी होती ही सवयीमुळे नाही, एक मौज म्हणून होते. काही लोक घरच्या परिस्थितीमुळे बाकी लोक करतायत म्हणून करतात. काही लोक एक वेळा बघूया होतं का बघूया, आणि काही लोकांना मग त्याची सवय पडते रेग्युलर त्या सवयीचा, मग ॲडिक्शनमध्ये म्हणजे व्यसनामध्ये त्याचा रूपांतर होतं. व्यसन करणं हा नुसता मानसिक आजार नाही, शारीरिकच आजार नाही, मानसिक पण आजार. पण हा आजार आहे, ही काही वाईट सवय नाही, हा आजार होतो आणि हा आजारावर उपाय आहे. आणि म्हणूनच आपण हा आजचा प्रोग्राम ठेवला आहे की व्यसनमुक्ती. व्यसन पुष्कळ प्रकारचे असतात. सर्वात जर कॉमन म्हटलं, पुष्कळ कॉमन म्हटल्यावर दारूचं व्यसन,
तंबाखूचं व्यसनामध्ये पुष्कळ प्रकार आहेत. स्मोकलेस किंवा स्मोक असणाऱ्या ह्याच्यामध्ये आत्ताच्या सध्याच्या पिढीला डिजिटल व्यसन म्हणजे मोबाईल वगैरे ह्या गोष्टींचं व्यसन आणि औषधाचं ड्रग व्यसन म्हणजे ड्रग ॲब्यूज म्हणतो आपण ज्याला, ते एक आहे. प्लस काही लोकांना कसं आहे म्हणजे एक गोष्ट एका सर्टन लिमिटच्या पुढे गेली आणि ती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर गेली तर मग आपण त्याला आपलं शरीर त्याला म्हणजे इट नॉट एबल टू कंट्रोल दॅट. अशा वेळेला अशा व्यक्तीला ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये वैद्यकीय तपासण्या किंवा वैद्यकीय उपचार एक प्रकार आहे आणि बाकी आणखीन प्रकार आहेत. पण नक्कीच व्यसन झाल्यानंतर मानसिक व शारीरिकदृष्ट्या मनुष्य कमकुवत होतो. बरोबर, नक्कीच. सर, तुम्ही ॲज अ चेस्ट फिजिशियन बरेच वर्ष काम करत आहात, तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की स्मोकिंगमुळे चेस्ट रिलेटेड डिसीजेस जसं की जे आपण व्याधी म्हणतो ट्युबरक्लोसिस ते होतात का? तर स्मोकिंगचा डायरेक्टली ट्युबरक्लोसिसवर काय परिणाम होतो? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आणि काय माहिती आहे की तुमची प्रश्न विचारायची पद्धत अतिशय चांगली आहे. ट्युबरक्लोसिस हा प्रतिकार शक्ती आपली जेव्हा चांगली असते त्यावेळेला होत नाही, पण ज्यावेळेला आपली प्रतिकार शक्ती कमी होते, ज्यावेळेला आपण सिगरेट किंवा धुराचे जे प्रकार आत जातात त्यामुळं ॲल्व्हेला म्हणजे वायुकोशमध्ये असलेले मॅक्रोफेजेस ते एफेक्ट होतात. हा पहिला भाग आहे की जिथं आपले कुठलेही आजार, इन्फेक्शस आजार, उदाहरणार्थ कोविड पण आपण घेऊया, कारण कोविडला पण हे ना ज्या लोकांना त्यांची प्रतिकार शक्ती कमी होती अशा लोकांना लवकर होत होता. तर अशात बघितलं तर ट्युबरक्लोसिसमध्ये जो ॲल्व्हेलर मॅक्रोफेजेस आहेत, जर ट्युबरकल बॅसिला तुमची श्वासनलिकेतून ॲल्व्हेला म्हणजे वायुकोशमध्ये गेले तर पहिला अटॅक करणारा जो आपली प्रतिकार शक्ती आहे त्या ॲल्व्हेलर मॅक्रोफेज. धूम्रपान करणाऱ्यांच्यात ॲल्व्हेलर मॅक्रोफेजेस वीक होतो किंवा तो कमकुवत होतो. अशा वेळेला जर धूम्रपान करणारा मनुष्य त्याला जर इन्फेक्शन झालं इट कॅन बिकम डायरेक्टली इंटू डिझीज म्हणजे ते आजारामध्ये रूपांतर होऊ शकतं. कसं असतं, प्रतिकार शक्ती चांगली असेल तर इन्फेक्शन होतं आणि ते लेटंट राहतं. बरोबर, म्हणजे कुठेतरी डॉर्मंट बॅसिला राहतात. पण ह्याच्यामध्ये म्हणजे ज्या लोकांमध्ये व्यसन आहे धूम्रपानाचं अशा लोकांमध्ये ती प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे पहिली गोष्ट होते म्हणजे ॲल्व्हेलर जिथं पहिला जो त्याला काय म्हणतात किलर आहे तोच निकामी झाल्यामुळे आजार लवकर होतो आणि अशा लोकांना आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे. मी काही स्टडीज केल्यात त्याच्यात असं दिसलंय की धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये TBचं प्रमाण कॉमन लोकांपेक्षा जास्त आहे, 3 ते 4 पट जास्त आहे. बरं. आणि त्याला जर दारूच्या साथ असेल म्हणजे दारूच्या व्यसनाची साथ असेल तर ते 10 पट होतं. माझ्या एका स्टडीमध्ये आमच्या इथं जेवढे ॲडमिट झालेली लोक आहेत त्याच्यामधले 80 ते 90% व्यसनाधीन होते. म्हणजे धूम्रपान आणि अल्कोहोल असं दारूचं व्यसन असणारे आणि त्यांच्यामध्ये बरं व्हायचं प्रमाणही कमी असतं आणि आजार त्यांना फार लवकर जास्त होतो म्हणजे त्याचं प्रमाण जास्त होतं. बरं व्हायचं प्रमाण कमी आहे, रिलॅप्स होण्याचं जास्त प्रमाण आहे आणि त्यांच्यामध्ये ड्रग रेसिस्टंट म्हणजे MDR XDR TB होण्याचंही प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूचंही प्रमाण जास्त आहे त्याच्यात. त्यामुळं धूम्रपान करणारे किंवा व्यसनाधीन लोक जे असतात त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते आणि त्यांना असले आजार लवकर होतात. उदाहरणार्थ ट्युबरक्लोसिस किंवा आपलं कोविड वगैरे. COPD हा जो आजार आहे धूम्रपान केल्यानंतर आपली जी फुफ्फुसाची जी नक्कीच
आपण COPD बद्दल नक्कीच बोलूया, पण पितांबर बोलतायत जळगाववरून. पितांबरजी तुमचा प्रश्न विचारा. हा सर. बोला. हॅलो. हा बोला. तंबाखूची सवय लागली आहे, ते सुटत नाही म्हटलं. ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतोय, पण तंबाखूची म्हणजे आठवणच येते त्याच्याशी. म्हणजे भाकर नसेल तर चालेल, पण तंबाखू पाहिजे बुवा असं व्यसन लागलंय. अच्छा, तंबाखू म्हणजे खैनी म्हणजे चुना तंबाखू का? हो, चुना तंबाखू. किती वेळा खाता? म्हणजे दिवसातून 5-6 वेळा. आणि कोणत्या वयापासून सुरू झाली? मी 3री-4थीत होतो ना तेव्हापासून. आता माझी वय 65 झाली. अरे बापरे. पण असं नाही करता येत आता. व्यसन मुक्त आहे माझं एक म्हणणं आहे. व्यसन बिडी सिगरेट या कंपन्यात बंद का. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद फार पितांबरजी. चांगला क्वेश्चन, फार चांगला उपाय सांगितला त्यांनी. ते खूप प्रामाणिकपणे बोलले. फार चांगला उपाय सांगितला. नक्कीच हा उपाय खरंच सरकारनेही लक्षात घेतला पाहिजे. पण काय माहिती आहे की हा जो आजार आहे किंवा हा जो व्यसन आहे, पर्टिक्युलरली 2 प्रकार आपण ह्याच्यात पकडूया. एक नॅचरल लोक समजतात की नैसर्गिक आहे किंवा हर्बल आहे. आणि हर्बल म्हटलं आयुर्वेदा जर असं बघितलं तर त्याचे साईड इफेक्ट नसतात. नक्कीच. म्हणून ते हे लोक विचारतात, त्या नावाखाली हे लोक विकायला तंबाखूला विकायला सुरुवात करतात. तर हर्बल आहे म्हणून घरात सगळेच लोक तंबाखू खात होती. पूर्वी आम्ही बघितलंय. आजकाल पुष्कळ जनजागृती झाल्यामुळे तंबाखू खाण्याचंही प्रमाण कमी झालंय. पण पूर्वी लोक तंबाखू पुष्कळ खात होते. आता जसं त्यांनी सांगितलं की मी 10-12 वर्षाचा असतापासून सुरू केलं. किशोरवयीन वयात आणि तरुण वयात जी अशा व्यसन होतात ते लवकर सुटत नाहीत. आणि म्हणून जे तंबाखू विकणारे किंवा जे ते प्रोडक्ट तयार करणारे लोक आहेत त्यांचं लक्ष किशोरवयीन वयामध्येच आहे, ॲडल्सन मुलांमध्ये, मुलींमध्ये. कारण त्यांना माहीत आहे एक वेळ ही जर सवय लागली तर ती आयुष्यभर राहते. आणि म्हणूनच ते किशोरवयीन. आणि आपला आजचा ह्या वर्षाचा थीम पण ही होती की किशोरवयीन वयांना आपल्या मुलांना वाचवलं पाहिजे. नेक्स्ट जनरेशनला आपण वाचवलं पाहिजे. जर आपल्याला पुढच्या जनरेशनला नक्कीच चांगलं करायचं असेल तर आपल्याला तंबाखू, दारूसारखे व्यसनं बंद म्हणजे जसं त्यांनी सांगितलं हे बंद का करत नाहीत. नक्कीच ते बंद केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की जे काही आपल्याला रिव्हेन्यू मिळतोय त्यापेक्षा जास्त खर्च आपला होतो, आपल्या सरकारचा होतो त्यांच्या लोकांसाठी. आणि आपल्यामधले ज्या लोकांमध्ये हा जो आजार होतो, जसं की तंबाखू खाल्ल्यामुळे कर्करोग होतो, म्हणजे तो पोटाचा होईल, तोंडाचा होईल किंवा फुफ्फुसाचा होईल, मोस्टली अन्ननलिकेचा होतो. आणि ती लोक 30-40च्या वयामध्ये आजाराने मृत्यू पावतात. आणि त्या घरामध्ये दारिद्र्य वगैरे येतं. तर अशा ह्याच्यासाठी जर आपण विचार केला तर रेव्हेन्यूपेक्षा जास्त नुकसान आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं हे पुष्कळ जागी लिहूनही आलेलं आहे. नक्कीच. की एवढं जर मॉर्टॅलिटी आहे तर ही बंद केली. सरकारने ह्याच्यावर बंदी घातलेली आहे गुटखावर. नक्कीच. सर आपल्याला एक फोन येतो. नरेंद्रजी बोलतायत अकोल्यावरून. नरेंद्रजी तुमचा प्रश्न विचारा. नरेंद्रजी तुमचा प्रश्न विचारा. सर, क्षयरोग बाधित रुग्णाची जर आपण संपर्कात आलो तर क्षयरोग हा सर्व म्हणजे 5 वर्षात आलेल्या किंवा म्हाताऱ्या लोकांना होऊ शकतो का? नक्कीच. 5 वर्षात काय? 5 वर्षावरील मुलांना होऊ शकतो का किंवा म्हातारे व्यक्ती त्यांना होऊ शकतो का? चांगला प्रश्न आहे. आणि कारण का माहित आहे की लोकांना वाटतं की 70% लोक 15 ते 49 वयातल्या लोकांना क्षयरोग होतो. पण लहान मुलांमध्ये पण क्षयरोग होतो आणि वयस्कर लोकांमध्ये पण क्षयरोग होतो. प्रगत देशांमध्ये असं बघितलंय की वयस्कर लोकांमध्येच क्षयरोग जास्त होतो. कारण जे काही टक्केवारी आहे तिथं वयस्कर लोकांमध्ये, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. पण लहान मुलांमध्ये झालेला क्षयरोग अतिशय धोकादायक असतो. आणि त्याच्यामुळे मुलाला TBM म्हणजे
मेंदूचा क्षयरोग होऊ शकतो किंवा स्पाईनचा होतो, ब्लडचा होतो आणि त्याची ट्रीटमेंट लवकर लक्षात येत नाही. लहान मुलाला झालं, पर्टिक्युलरली 2 वर्षाच्या आतल्या मुलाला काही समजत नाही, ते सांगू शकत नाही, काय नाही, आणि अशा वेळेला मूल दगवण्याचे फार चान्सेस असतात. बरं. असं बघितलं आहे की 10% जे क्षयरोगाचा इन्सिडेंट आहे, म्हणजे दरवर्षी जे क्षयरोग होणाऱ्याचे प्रमाण आहे त्याच्यात 10% मुलं आहेत. त्यामुळं मुलांना होणारा जे क्षयरोग आहे अतिशय धोकादायक असतो. BCGमुळे ह्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तरी पण आजही आपल्याकडे जे मार्जिनलाइज लोक आहेत किंवा जे झोपडपट्ट्यात राहतात किंवा जे ग्रामीण भागात राहतात अशा लोकांमध्ये घरामध्ये व्हेंटिलेशन नसतं. घरात एका रुग्ण झाल्यानंतर पुष्कळ घरामधले सगळेच लोक बाधित होतात. त्यामुळे आईला झालं ना तर नक्कीच आई आणि मूल आपण सेपरेट करू शकत नाही. आईला झालेला जर क्षयरोग झाला तर मुलाला होण्याची शक्यता दाट असते आणि त्याच्यासाठी जनजागृती हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. कारण जर जनजागृती जर केली तर हे जे प्रमाण आहे हे पुष्कळ कमी होईल. आणि लहान मुलाला झाल्यानंतर ट्रीटमेंट वगैरे सरकारी ह्याच्यात मुफ्त आहे, म्हणजे फ्री आहे. आणि प्लस मुलाला जर क्षयरोग झाला तो संपूर्णपणे बरा होऊ शकतो. पण एकच गोष्ट आहे, तो लवकर समजला पाहिजे. उशीर झाल्यानंतर त्याचे कॉम्प्लिकेशन होतात. वयस्कर माणसांमध्ये कसं असतं, त्यांना डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर असतो, त्यामुळं त्यांना व्याधी असल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. प्रतिकारशक्ती कमी अशा लोकांमध्ये आपण नक्कीच त्यांनाही होतो, पण त्यांचं बाकी व्याधी असल्यामुळं त्यांच्या लक्षात येत नाही की आम्हाला काय त्रास होतो. वयामुळे त्यांच्याकडे लक्षात येत नाही की खरंच ताप येतो का नाही येतो. आणि अशा वेळेला जास्त झाल्यावर लक्षात आल्यावर ट्रीटमेंट तरी ॲक्ट होती, पण नक्कीच जर लवकर समजलं तर चांगलं 100% बरा होण्याची चान्सेस असतात. सर, आपल्याला एक फोन येतोय. नामदेव जाधव बोलतायत नांदेडवरून. नामदेवजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मी नायगावहून नामदेव जाधव बोलते सर. सर, मला 6 महिन्यापासून तंबाखूचे व्यसन लागलेलं आहे. ते सोडवण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे सर? नक्कीच, धन्यवाद. बघा, तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी तसं पहिली गोष्ट की तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी औषधं पण आहेत, पण पहिली गोष्ट मनाची की तुमच्या मनाची तयारी झाली पाहिजे, मला सोडायचं आहे. तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तंबाखूच्या जागी तुम्ही बडीसोप खा, चिंगम खा किंवा दुसऱ्या काय ॲक्टिव्हिटी करा ज्याने तुम्हाला इच्छा नाही. काय माहिती आहे, तंबाखूमध्ये असणारं निकोटीन हे ॲडिक्शन म्हणजे व्यसनासाठी महत्त्वाचं कारण आहे. आणि तंबाखूमध्ये कमीत कमी 7,000 रसायनं आहेत आणि त्यातले 70 रसायनं जे कार्सिनोजेनिक म्हणजे त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तर पुढचं आयुष्य तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल, आरोग्यदायी जगायचं असेल तर तंबाखू तुम्ही सोडली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयानं, शासकीय रुग्णालयामध्ये एक पोस्ट असते किंवा एक OPD असते जिथे व्यसन सोडण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर आहेत. तुम्ही तिथे गेला तर नक्कीच त्याचा उपचार होईल. पण तंबाखू सोडणं अतिशय चांगले. तुम्ही आता जसं TV वर बोललात तसंच तुम्ही मनामध्ये ठरवून ठेवा की मला तंबाखू सोडायचे. कारण तंबाखूने पुष्कळ आजार होतात, नुसतं तोंडाचे नाही. जसं आपल्या डॉक्टरांनी सांगितलं, आदित्य डॉक्टरांनी, की कर्करोग होतो, हृदयरोग होतो, किडनीचा त्रास होतो, इवन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तेही खराब होतं. तर हे सगळ्या शरीराला खराब करणारं जे व्यसन आहे त्याला आपण कुठंतरी कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि तुम्ही हे गोष्ट तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये, तुमच्या जवळच्या लोकांमध्ये हे सांगत जा की तंबाखू हे अतिशय वाईट आहे. कारण हे तुम्ही जेव्हा लोकांमध्ये बसता, खाता तेव्हा त्यांच्या सांगती हा विषय घ्या. कारण लोकांना समजलं पाहिजे की तंबाखू वाईट आहे.
लोकांना हे माहीत नसतं की तंबाखू वाईट आहे म्हणून लोक खातात. आणि आपण आपलं पुढचं जनरेशन वाचवलं पाहिजे. तंबाखूसारख्या अतिशय धोकादायक गोष्टी थांबवल्या पाहिजेत. कारण तंबाखू नक्कीच, तंबाखू कसं आहे माहिती आहे, कोणीही खातं, लहान वयातले मुले खातात वगैरे आणि त्यांना काही होत नाही. आणि मग जेव्हा त्यांचं वय वाढलेलं असतं, जेव्हा त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात, जेव्हा त्यांचं कुटुंब त्यांच्यावर डिपेंड असतं, अशा वेळेला काहीतरी धोका होतो, हार्ट अटॅकनी मरतात, स्ट्रोक येतो, पॅरालिसिस होतात, कॅन्सर होतं. मी आत्ता एक 2 महिन्यापूर्वी बघितला, एक 40 वर्षाचा मनुष्य, त्याच्या जबड्याचा संपूर्ण भाग ऑपरेशन करावं लागलं, कारण त्या जागी तो तंबाखू ठेवायचा, तिथे कॅन्सर झाला. आमच्याकडं काही अशी माणसं मी बघितलेत की जे तंबाखू खायचे आणि तेच तसेच झोपायचे तंबाखू तोंडात असून. बापरे. आणि मग वयाच्या 35च्या आसपास त्यांना हा आजार होतो. आणि मग त्याचा सगळा परिणाम आपल्या मुलाबाळांवर होतो. ती मुलं जी लहानपणी, त्यांना वडील नसल्यामुळं, कमवणारा मनुष्य गेल्यानंतर सगळी जबाबदारी आईवर येते आणि मग ती मुलं अनाथ होतात. तर आपली मुलं अनाथ होऊ देऊ नका. आपलंही आयुष्य चांगलं ठेवा. तंबाखू नक्कीच, तंबाखूला नाही म्हणायला बोलायला शिका. ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणाल ना, त्या दिवशी नक्कीच बाकी लोक तुम्हाला हे करतील. तंबाखू सोडलीच पाहिजे. आणि तंबाखूसारखा आजार होण्याचं दुसरं काय, दारू वगैरे मध्ये तर मनुष्य वेडाच होतो, पण तंबाखू असं आहे की कोणी खातं. सहज दिली तरी, एक पुडी दिली तरी लोक खातात. आणि मला असं वाटतं की सरकारने पण थोडेसे ह्याच्या टॅक्सेस वाढवून ना, तंबाखू असं स्वस्त मिळाली नाही पाहिजे. स्वस्त मिळण्यामुळे कोणी घेतं, कोणी खातं, टाइमपास होत नाही म्हणून लोक खातात. नक्कीच. आपण सरांसोबतही चर्चा असंच पुढे येणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊन का पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राजेंद्र ननावरे सरांसोबत. विश्रांतीच्या आधी आपण व्यसनाचं काय परिणाम अवयवांवर होऊ शकतो हे आपण बघितलं. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, जसं की तुम्ही आम्हाला सांगितलं की स्मोकिंगचा आणि ट्युबरक्लोसिसचा म्हणजे क्षयरोगाचा संबंध आहे, तसा स्मोकिंगचा म्हणजे सिगारेटचा COPDशी काय संबंध आहे? म्हणजे COPD जो आजार आहे, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, ज्यामध्ये आपलं फुफ्फुस जे असतं ते वीक होऊन जातं, फायब्रोज्ड होऊन जातं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, अतिशय चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण COPD हा आजार गेल्या 30 वर्षात पुष्कळ रँक म्हणतो ना आपण, त्या ह्याच्यात पुष्कळ वर आला. बरं. 7व्या 8व्या क्रमांकावर मॉर्टॅलिटीमध्ये, म्हणजे मृत्यू दरामध्ये ज्याचं रँक खाली होतं तो वर आला. आता जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर COPD आहे आणि भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकावर. बरं. COPD हा आजार धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये होतो. एक अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी नावाच्या याच्यात तो एक सोडला तर जेवढे COPDचे पेशंट आहेत ते 40 नंतर होतात. ज्या लोकांनी धूम्रपान पुष्कळ दिवस केले अशा लोकांमध्ये होतो. त्याच्यामध्ये आपल्याला 2 भाग करता येतील. पहिली सुरुवात जी होती ती क्रोनिक ब्रॉन्कायटिस, म्हणजे आपल्या ज्या श्वासनलिकेला आहे ना त्याला सूज येते. बरं. ती क्रोनिक असते, म्हणजे दीर्घकालीन असते. आणि त्यामध्ये खोकला येणे, कफ येणे, खोकलामध्ये बडके येणे हा वर्षाला 2 ते 3 वेळा होऊ शकतो. आणि मग एक 5-1 वर्षांनी दुसरी स्टेज येते, त्याला एम्फिसिमा म्हणतात. म्हणजे ज्या आपल्या श्वासनलिका आहेत त्याचा खालचा जो भाग आहे, ज्याला वायुकेश किंवा अल्वेलाय म्हणतात, टर्मिनल ब्रॉन्काय नंतरचा जो भाग आहे त्या भागामध्ये फायब्रोसिस होतं, त्या एनलार्ज होतात. आणि एम्फिसिमा हा जेव्हा वायुकेश त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते बिघडतं. बरं. ते जसं इलास्टिक असं तसं राहत नाही. आणि अशा कंडिशनमध्ये
जेव्हा जातो पेशंट त्याला COPD म्हणतात. म्हणजे हा 2 कंडिशन फुलफिल केल्या पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट की डायग्नोज करणं अतिशय अवघड आहे त्याच्यामध्ये. आपण एक्सरे काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की संपूर्ण फुफ्फुसाचं स्ट्रक्चरच वाढलंय, हायपर इन्फ्लेटेड झालंय, किंवा आपण पल्मनरी फंक्शन टेस्ट केल्यावर असं लक्षात येतं फोर्स एक्सपिरेटरी व्हॉल्यूम इन 1 सेकंड अपॉन FVC हे जर लेस दॅन 70% असेल आणि आपण त्यांना ब्रॉन्कोडायलेटर ड्रग दिले आणि ते जर रिव्हर्सिबल होत नसतील तर मग आपल्या अशा कंडिशनला आपण COPD म्हणतो. आता COPD मध्ये कसं आहे की त्या पेशंटला दम लागणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सुरुवातीला थोडंसं एक्झर्शनला, मग त्याच्यात स्टेजेस आहेत त्यांनी, पण ज्यावेळेला ते एक स्टेज अशी येते की त्यावेळेला त्यांना बसल्या जागीसुद्धा दम लागतो. म्हणजे त्यांची ऑक्सिजन लेवल फार कमी होतं आणि मग त्यावेळेला अशा पेशंटला आपल्याला घरी ऑक्सिजन द्यावं लागतं. त्याला ती एक त्याच्यामध्ये थेरपी आहे, घरी ऑक्सिजन द्यावं लागतं. ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये, कारण हे जी सायकल आहे COPDची ती स्लोली म्हणजे एक्झबरेशन म्हणजे अटॅक आपण म्हणूया, तर जी लेवल आहे की जेवढा दम लागतोय ती रेग्युलर आपण औषधाने हे करतो, पण अधूनमधून त्यांना एक्झबरेशन होतं. कधी कधी व्हायरल इन्फेक्शननी, कधी दुसऱ्या काही कारणाने, आणि एक्झबरेशन झालं तर मग ती कंडिशन आणखीन वाढते. नक्कीच. आणि अशा कंडिशनला पुढच्या स्टेजमध्ये जाऊ शकतो. तर पहिली तर गोष्ट की अशाला ट्रीटमेंट एकच आहे की पहिलं धूम्रपान थांबवलं पाहिजे. धूम्रपान थांबवल्यानंतर दुसरं एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे वॅक्सिन दिल्या पाहिजेत. फ्लूच्या वॅक्सिन, न्यूमोकोकल वॅक्सिन, फ्लूच्या वॅक्सिन दिल्या पाहिजेत. ह्या जर वॅक्सिन दिल्या तर जे एक्झबरेशन व्हायचं जे प्रमाण आहे ते व्हायरल इन्फेक्शनने होतं किंवा न्यूमोकोकल बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनने होतं हे थांबू शकतं किंवा ह्याचं प्रमाण कमी होतं. ट्रीटमेंट बघितलं तर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे आणि हा आजार हळूहळू वाढतच जातो. आणि मग रेस्पिरेटरी फेल्युअर, बाकी पण व्याधी असतात, कारण ह्या लोकांमध्ये दुसरेही आजार असल्यामुळे अशा लोकांना ट्रीटमेंट इज नॉट द क्युअर, म्हणजे बरं होणं नाही, पण त्यांना पॅलेटिव्ह ट्रीटमेंट देऊन आपण त्याचं लाईफ चांगलं करू शकतो, मेंटेन करू शकतो. तर हा आजार आहे ना, हा धूम्रपानने होतो. आपल्या देशामध्ये दुसरं एक कारण आहे की घरामध्ये आपण ज्या शेणी किंवा गवत वगैरे जाळून जे हे करतो तिथे व्हेंटिलेशन नसतं आणि त्या धुराने स्त्रियांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हा त्रास होतो. पण COPD होऊ शकत नाही, स्त्रियांमध्ये होतं. लहान मुलांना ते लंग वीक होतं, त्याचं डेव्हलपमेंट नाही होत आणि मग पुढच्या आयुष्यात त्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे लहान मुलांना COPD असेल तर ते अल्फा ट्रिप्सिनचं डिफिशियन्सी होत असेल, पण ते इट विल बी इन अ लिटल लेटर. हां, पण लहान मुलांना त्याचा जर लंग म्हणजे फुफ्फुस जर वाढ नाही व्यवस्थित झाली बिकॉज ऑफ दिस हे व्हेंटिलेशन नसल्यामुळे धुरामुळे, तर त्या मुलं तशी हे होत नाहीत, म्हणजे त्यांच्या सगळ्याच वाढीमध्ये घट येते. उदाहरणार्थ लंग्स किंवा शरीराची वाढ किंवा मेंदूच्या वाढीमध्ये पण थोडासा परिणाम होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत स्मोकिंगमुळे, धूम्रपानामुळे ऑक्सिजनची गरज पडू शकते किंवा गंभीर व्याधीत त्याचं रूपांतर होऊ शकतं. तर सर, दुसरा माझा प्रश्न असा आहे की आता आपलं स्मोकिंगबद्दलचं झालं, तर अल्कोहोल जे आहे, दारू जे आहे, तर दारूमुळे लिव्हर खराब होतं, म्हणजे लिव्हरला इजा होते, यकृत सिरोटिक लिव्हरकडे वाढत जातो, यकृत श्रंक होत जातो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? डॉक्टर आदित्य, मला 2 मिनिटं जरा स्मोकिंगबद्दल बोलायला द्याल का? नक्कीच.
काय माहित आहे की देशामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये कमीत कमी 80 लाख लोक स्मोकिंगच्या ह्यानी मरत आहेत. त्याच्यामधले 13 लाख जे लोक आहेत ते पॅसिव्ह स्मोकिंगनी मरत आहेत. बरं. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे सेकंड हँड स्मोकिंग. आता आपण जेव्हा स्मोक करत असतो त्यावेळेला घरातली जी लोक आहेत म्हणजे स्त्रिया आहेत की लहान मुलं आहेत ह्यांना त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामध्ये हे जे मरण्याचं प्रमाण आहे ते कमीत कमी 10%च्या वर आहे. म्हणजे जेवढं स्मोकिंग करणाऱ्याच्या 10%च्या वर आहे. तर आपण आपल्या पुरतं नाही करत, आपण घरच्याही लोकांना किंवा समजा आपण एखाद्या गाडीत चाललोय, टॅक्सी किंवा आपली कार आहे जे आता AC कार आहेत सगळ्या त्या बंद असतील, तिथं आपण स्मोकिंग करत असेल तर आपण आपल्या जवळच्या लोकांना पण त्याचा त्रास देतोय, हे एक होतं. प्लस आपल्या देशामध्ये 13 लाख लोक स्मोकिंगनी मरतात, ही फार मोठी गोष्ट आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न तो अल्कोहोल बद्दलचा की अल्कोहोलमुळे थोडक्यात जर परत रिपीट केला तर प्लीज होईल. म्हणजे अल्कोहोलमुळे यकृतावर परिणाम होताना आपल्याला दिसतो, लिव्हरवर. तर लिव्हर सिरोसिस बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे कधी होतं? म्हणजे अल्कोहोल किती वर्ष घेत असलो तर तेव्हा लिव्हर सिरोसिसचा स्टेज येते आणि अल्कोहोलचे बाकी कुठले परिणाम आपल्याला दिसायला मिळतात? ओके. अल्कोहोल हा अतिशय म्हणजे हा व्यसनाधीनच आहे. सुरुवातीला जेव्हा कोणीही सुरू करतो त्याला सवय पहिली तर नुसतं ऑकेजनली घेतात, कुठे ग्रुपमध्ये, काही लोक एखाद्या फंक्शनमध्ये किंवा काही वीकेंडला घेतात, असं अल्कोहोलची जी सुरुवात होते. पण नंतर काय होते की त्याची सवय लागते, ते घेतल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही आणि मग त्याच्या पुढची स्टेज म्हणजे त्याला व्यसन झालं. पण अल्कोहोल हे त्याच्यामध्ये अल्कोहोल जेव्हा लिव्हरमध्ये जातं तेव्हा त्याचा ॲसेटोॲल्डिहाइड नावाचा पदार्थ तयार होतो जो लिव्हरच्या सेलला मारतो. नंतर लिव्हर हा आपला सर्वात महत्त्वाचा ऑर्गन आहे. जेवढे काही गोष्टी येतात त्यांना डिटॉक्सिफाय करायचं काम लिव्हरचं आहे. अल्कोहोल ही अशीच वस्तू आहे की ज्याला डिटॉक्सिफाय करताना लिव्हरचे सेल मरतात, म्हणजे तिथं फायब्रोसिस होतं. बरोबर. आणि मग ते फायब्रोसिस झाल्यावर हळूहळू ते सिरोसिसमध्ये कन्वर्ट होतं. पहिले हेपॅटोमेगॅली होतं, नंतर सेकंड स्टेजमध्ये जातं, थर्ड स्टेज आणि मग सिरोसिस. फायब्रोसिस झाल्यानंतर मग आपली जी महत्त्वाचं ऑर्गन आहे ज्यानं आपली सगळी पचनक्रिया चालते, म्हणजे खाल्लेलं अन्न सगळं पचवणं, ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना एक बाधा येते आणि मग तो पेशंट मग त्या ह्याच्यामुळे त्याच्या हृदयावर परिणाम होतो, त्याच्या ह्याच्यावर सुद्धा ब्रेनवर सुद्धा परिणाम होतो. आणि अशा लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर TBही होतो लवकर, दुसरे आजार लवकर होतात. तर असे लोक जास्त दिवस जगत नाही. आता किती प्रमाणात घेतलं पाहिजे ह्याचा मला तेवढा अंदाज नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणे गेल्या 3-4 वर्षात त्यांनी सांगितलं होतं की प्रमाण असं काही नाही, अल्कोहोल हा खराबच आहे. आणि पूर्वी असे सांगायचे की 1 sip इज ऑल्सो व्हेरी बॅड. पूर्वी असे सांगायचे की हृदयासाठी चांगलं आहे, हे चुकीची माहिती आहे. कारण आता असं बघितलं गेलंय की अल्कोहोल पिणाऱ्यामध्ये हृदयाचे पुष्कळ काही व्याधी होतात. त्याच्यात ॲथेरोस्क्लेरोसिस एक आहे, हार्ट अटॅक येणे एक आहे, अशा पुष्कळ गोष्टी आहेत. मेंदूवर त्याचा परिणाम होतो, परत किडनीवर त्याचा परिणाम होतो. तर अल्कोहोल हा अतिशय म्हणजे थोड्या वेळासाठी, जसं म्हटलं तुम्ही, डोपामाइन आल्यामुळे म्हणजे डोपामाइनला सक्रिय केल्यामुळे थोड्या वेळचा आनंद देतो, पण अल्कोहोलमुळे जीवनाचा, आणि अल्कोहोलचं आणखीन दुसरं वाईट की तो खर्च, घरांमध्ये लक्ष होत नाही, ॲक्सिडेंट होतात, प्लस मुलांबाळांमध्ये म्हणजे तो सामाजिक राहत नाही मनुष्य, लोकांशी त्याचे संबंध तुटतात, प्लस
बाकी ॲक्टिव्हिटीज त्याच्या कामावर लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन उडतं. त्यामुळे अल्कोहोल घेणं हे अतिशय धोकादायक आहे. आणि अल्कोहोलची सवय झाल्यानंतर मनुष्य माणसासारखा न राहता किंवा व्यसनाधीन झाल्यानंतर तो मनुष्य समाजात काही चांगलं काम करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे अल्कोहोलमुळे कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजेच हृदयाची जी नळी असते त्याच्यामध्ये लिपिड लेअर वाढून हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरं तुम्ही आम्हाला सांगितलं की सिरोसिस म्हणजेच लिव्हर जो असतो आपला यकृत जो असतो तो पचनाचं कार्य करत असतो, पण अल्कोहोलमुळे दारूमुळे तो श्रंक होतो, सिरोटिक होतो, खराब होतो. तर अल्कोहोलचा मला तुम्हाला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तर जेव्हा मी पोद्दारमध्ये माझी रेसिडेन्सी करत होतो तर मी बरेचसे अल्कोहोल विड्रॉलचे पेशंट्स बघितले. म्हणजे दारू समजा काही काळापर्यंत त्यांना मिळाली नाही तर ते विड्रॉलमध्ये जातात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, कारण ही जी ट्रीटमेंट आहे, कारण मी छातीरोग तज्ज्ञ आहे आणि TBचा असल्यामुळं तेवढं जवळून नाही बोलत. तर डिटॉक्सिफाय करण्याची एक जी पद्धत आहे त्यामध्ये कमीत कमी 2 आठवडे लागतात की संपूर्ण शरीरातलं डिटॉक्सिफाय करून, अल्कोहोल डिटॉक्सिफाय करून, काही औषधं पण आहेत, ती औषधं दिल्यानंतर आपल्या शरीरातली ती जी असणारी दारू ती निघून जाते. आपल्या शरीराला मेंदूला जी डिपेंडन्सी आलेली असते, कारण त्याच्याशिवाय मेंदूचं कार्य व्यवस्थित होत नाही. तर हेही करण्यासाठी आपल्याकडे अल्कोहोलिक अशा काही संस्था आहेत, अल्कोहोल अनोनिमस किंवा आणखीन काही संस्था आहेत, त्यांच्याकडे ते हे करून त्या ह्याच्यामध्ये डिटॉक्सिफाय करून काही औषध उपचार देऊन, म्हणजे त्याचं सगळं वायटल सगळ्या गोष्टी बघून त्यांना रिहॅबमध्ये पाठवतात. रिहॅबमध्ये गेल्यानंतर त्या रिहॅबमधून आल्यानंतर सुद्धा पेशंटला मॉनिटर करावं लागतं. कारण पेशंट हा आजाराने आहे, तो त्याच्या प्रवृत्तीपेक्षा त्याचा आजार बरं होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग अशा पेशंटला जर आपण रेग्युलर जर मॉनिटर केलं तर नक्कीच तो बरा होऊ शकतो. पण अल्कोहोलचं एक आहे की आजकाल समाजामध्ये कल्चर झालेलं आहे की अल्कोहोल घेणं म्हणजे काही चुकीचं नाही किंवा त्याला हे नाही आहे, म्हणजे इट हॅज बीन सँक्शन बाय द. आणि प्लस काय माहिती आहे की आपण कोविडमध्ये पाहिलं असेल की कोविडमध्ये लोक अल्कोहोलसाठी अतिशय मोठ्या मोठ्या लाईन लावून अल्कोहोल म्हणजे दारूचे हे घेत होते. आणि म्हणजे असं सांगितलं येत होतं की रिव्हेन्यू आहे त्याच्यावर आपलं तर नाही, रिव्हेन्यूपेक्षा त्याच्यावर खर्च जास्त होतो. अल्कोहोल आपल्याला रिव्हेन्यू नाही देत. सरकार लोकांच्या ह्याच्यासाठी चालतं म्हणून त्यांनी अल्कोहोलसाठी हे केलं. पण अल्कोहोल इज नॉट द रेमेडी. आणि अल्कोहोल हे अतिशय धोकादायक आहे समाजासाठी, परत आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी सुद्धा. कारण आजकाल असं बघितलंय की आपल्या किशोरवयीन मुलं पण लवकर सुरू होत आहेत आजकाल दारू पिण्यासाठी. तर हे जे प्रकार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि जसं मगाशी आपण स्मोकिंग बद्दल म्हटलं की ह्याचे टॅक्सेस वाढवावे, अल्कोहोलचे भरपूरच टॅक्सेस वाढवले, त्याने अजूनही वाढवावे. म्हणजे लोकांना जर कमी ह्याच्यात मिळालं तर सगळेच लोक घेतात, तसं होईल आणि त्याचं प्रमाण कमी होईल. नक्कीच. त्याच्यात दुसरी गोष्ट महत्वाची की अवेअरनेस, जनजागृती अतिशय महत्वाचं आहे. कारण तुम्ही जनजागृती नाही केली तर लोकांमध्ये त्याचे खरं काय रूप आहे ते दिसून येत नाही. नक्कीच. जसं की आपल्याला सरांनी सांगितलं, अल्कोहोलमुळे हृदयापासून यकृतापासून तर अगदी नसापर्यंत म्हणजेच पेरिफेरल न्यूरोपॅथीचं पण एक कारण दारू आहे, हे आपल्याला सरांनी पटवून दिलं. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राजेंद्र ननावरे सरांसोबत.
सर ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही आम्हाला अल्कोहोल म्हणजे दारू हे कुठल्या अवयवांवर काय परिणाम करू शकते आपल्याला सांगितलं. सर पेरिफेरल न्यूरोपॅथीबद्दल म्हणजेच जे नसांना इजा होते अल्कोहोलमुळे दारूमुळे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण दारू हा संपूर्ण शरीरावरच ॲक्ट होतो आणि नसावर तर त्याचा अतिशय वाईट परिणाम आहे. मेंदूवर आणि सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम ह्या दोन्हीवर पण अतिशय वाईट परिणाम आहे. पेरिफेरल न्यूरोपॅथी ही कंडिशन आहे स्पाइन आणि ब्रेन सोडल्यानंतर ज्या नस आहेत त्यांना इन्फ्लॅमेशन येतं. बरं. अँड दॅट इन्फ्लॅमेशन पहिलं एक्स्ट्रीमिटीज म्हणजे पायाला आणि हाताला येतं. त्याचा मुंग्यासारखं आपण मुंग्या आल्या म्हणतो किंवा टाचणी टोचते असे म्हणतो. ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या दारूमुळे वाढतात. बरं. आणि जेव्हा नसांना व्यवस्थित न्यूट्रिशन मिळत नाही त्यावेळेला त्या हळूहळू ज्या डाय व्हायला लागतात तेव्हा क्राय करतात आणि दे कॉज अ पेन. हे जे पेन आहे ना अतिशय वाईट असतं आणि हे पेन सहसा मनुष्य सहन नाही करू शकत. आमच्याकडे टीव्हीमध्ये काही औषधांनी पण हा पेरिफेरल न्यूरोपॅथी होते आणि ही पेरिफेरल न्यूरोपॅथीचं पेन अतिशय म्हणजे ते सहन न करण्यासारखं असतं. पेशंट म्हणतो की मला काही करा पण माझं हे पेन कमी करा. दुसरी गोष्ट दारूमुळे होतोच पण दुसरं एक रेनॉल्ड डिझीज म्हणून आहे त्याच्यामध्ये पण ही अशीच परिस्थिती येते हे पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि मग त्या पेशंटचे आम्हाला हळूहळू ॲम्प्युटेशन करावं लागतात. बरं. बोटांचं पायांचं जसं जसं ते वर चढत जाईल तर हे व्यसन करणाऱ्या माणसांमध्ये अतिशय जास्त असतं. धूम्रपान करणाऱ्यामध्ये आणि धूम्रपान आणि दारू पिणाऱ्यामध्ये अतिशय जास्त असतं. आणि पेरिफेरल न्यूरोपॅथीला तशी सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे, क्युअर करण्याची ट्रीटमेंट नाही आहे. हे न्यूरोलॉजिकल आहे पण त्याला क्युअर करण्याची ट्रीटमेंट नाही आहे. नाही. नक्कीच. आणि सर माझ्या अनुभवात मला एक सांगायला आवडेल की जे डायबिटीसचे पेशंट असतात किंवा जे व्यसन करणारे पेशंट्स म्हणजे दारू घेणारे पेशंट्स असतात तर त्यांच्यामध्ये जो मायोकार्डियल इन्फार्क्ट म्हणजे जे हार्ट अटॅक असतो तर त्याला बऱ्याचदा सिम्पटम नसतं, बऱ्याचदा लक्षण नसतात आणि ECG वरून कळतं की हे हार्ट अटॅकचं पेशंट आहे. तर हे पण लक्षात घेण्यासारखं आहे की जे व्यसन करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये लक्षणं फार कमी असतात गंभीर आजारांसाठी. तर पुढचा माझा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की व्यसनाधीन जे लोक असतात त्यांना मानसोपचाराची गरज असते का? हो नक्कीच. फार छान. नक्कीच हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि आपण तेवढ्या ह्यानी बघत नाही. मानसोपचार म्हटलं ना सायकॅट्रिस्टकडे आपण वेडे झालो का आम्ही जायला असं बघितलं जातं. पण नक्कीच सायकॅट्रिस्टची 100% गरज आहे. कारण अशा लोकांना मानसोपचार तज्ज्ञ जे ट्रीटमेंट देतात त्यामुळे पेशंट कदाचित किंवा जास्तीत जास्त म्हणजे मला वाटतं की जास्त प्रमाणात 70 ते 80% ट्रीटमेंटमध्ये सायकॅट्रिस्ट इज द मेन पर्सन टू ट्रीट दिस टाईप ऑफ पेशंट. म्हणजे ह्या प्रकारचे पेशंट ट्रीट करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ ते काय म्हणतो आपण त्याला की त्यांच्यामुळं कदाचित ते निर्व्यसनी होऊ शकतात. आमच्याकडे असं होतं की शिवडी TB हॉस्पिटलला पूर्वी सुसाईडचं प्रमाण जास्त होतं. बरं. आणि ही सुसाईड करणारी जे लोक होती कारण त्यांच्या घरचे लोक वगैरे सोडून जायचे हे कारण तर होतंच पण ते नशा करणारे होते. त्यात दारू आणि सिगरेट हे किंवा दुसरे जे गांजा चरस जे ड्रग ॲब्यूज असे लोक होते आणि हे लोक जास्त सुसाइडल टेंडन्सी असायची. आम्ही 2013 किंवा 14 मध्ये सायकॅट्रिस्ट आणले आणि त्यांनी जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली आज जे प्रमाण होतं सुसाईडचं दॅट हॅज कम डाऊन टू
0 लेवल. वाव, छान. त्यामुळं आपण सायकॅट्रिस्ट दीज आर द पीपल हू कॅन ट्रीट आवर मानसिक जो त्रास आहे तो जर आपल्याला शारीरिक त्रासासाठी आहे पण मानसिक त्रासासाठी जर बघितलं तर सायकॅट्रिस्ट मानसोपचाराची गरज मानसोपचार गरज आहे. आणि ह्याच्यामध्ये दारूच्या नशेमध्ये, दारूचे व्यसनमुक्तीमध्ये सायकॅट्रिस्टचा रोल अतिशय महत्वाचा, म्हणजे सिंहाचा वाटा असेल. बरोबर. त्यामुळं सायकॅट्रिस्टना जास्तीत जास्त त्या टीममध्ये पाहिजे, सो दॅट दे कॅन ट्रीट दॅट पेशंट प्रॉपरली. बरोबर, नक्कीच. सर, लहान वयात जे व्यसनाधीन होतात, म्हणजे जे अल्कोहोल, स्मोकिंग, दारू किंवा सिगारेट सोडून ड्रग्सच्या नादाला लागतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की त्यांना बरं करणं खूप कठीण असतं का? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि खरंच हा सामाजिक प्रश्न तुम्ही चांगले विचारताय मला. मलाही ते नवीन असल्यामुळे पण हे अतिशय चांगलं वाटते. लहान वयामध्ये जी मुलं ड्रगची अब्यूज होतात किंवा आपण त्याला ड्रग ॲडिक्ट म्हणतो, ह्या मुलांमध्ये त्यांचा मेंदू वाढलेला नसतो, शरीराची वाढ झालेली नसते आणि मग ही वाढ खुटते किंवा ती व्यवस्थित होत नाही. अशी मुलं शिक्षण घेत नाहीत, समाजामध्ये ते वाईट वृत्तीकडे जातात. अशा मुलांना खरं व्यसनमुक्तीची गरज आहे. आणि ह्या मुलांसाठी म्हणून जर आपण बघितलं, ज्या कंपन्या आहेत त्या किशोरवयीन मुलांनाच आपल्या जाळ्यात घेत आहेत. नक्कीच, बोल. आपल्या जाळ्यात घेत आहेत. तर त्यामुळे पहिलं लक्षण आपलं, कारण आता कोशवाक्य पण तसंच आहे की आपलं नेक्स्ट जनरेशन आपण वाचवलं पाहिजे. तर आपण लहान जे किशोरवयीन मुलांना आहेत ना, घरच्या लोकांनी स्पष्ट सांगावं की बाबा हे, कारण ते आपण लपवलं तर त्याची उत्सुकता वाढते. तर घरच्या लोकांनी पहिलंच सांगावं की हे असे आजार आहेत, ह्यानी अशा अशा गोष्टी होतात. आणि मग त्या मुलाला ते समजतं की आपल्याला काय केलं पाहिजे. सध्या आपल्या एक ट्रेंड आलाय, मोठ्या मोठ्या ऑफिसच्या बाहेर आपण बघतो मुली सिगरेट पिताना. पूर्वी हा नव्हता ट्रेंड. ह्या 10-15 वर्षात मी आय डोंट नो, लोक म्हणतात का हा वेस्टर्न ट्रेंड आहे किंवा काय आहे, पण अतिशय वाईट वाटते की यंग मुली सिगरेट प्रमाणाच्या बाहेर पितात असं दिसतंय. माझ्या एका स्टडीमध्ये एक मुलगी होती, ती पुष्कळ सिगरेट पिल्यामुळे तिला क्रोनिक स्मोकर आणि मग तिला TB झाला वगैरे. आणि वी हॅव ट्रीटेड हर, पण स्टॉप करण्यासाठी तिला पुष्कळ आम्ही प्रयत्न केला. आम्ही सायकॅट्रिस्टकडे पाठवलं वगैरे आणि ती बरी झाली. पण जी फॉलोअप आहे तो व्यवस्थित तिने केला नाही. आता काय माहीत नाही की तिचं काय, पण दिस वॉज अ व्हेरी बॅड कंडिशन. आणि सायकॅट्रिस्टचा रोल अतिशय व्यसनामध्ये, व्यसनमुक्तीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. नक्कीच. प्लस जे लोक व्हॉलेंटियर आहेत, काउन्सिलिंग आहे, त्या लोकांचाही रोल अतिशय महत्त्वाचा आहे. नक्कीच. फॅमिली सपोर्ट नक्कीच फार महत्त्वाचं आहे. कारण फॅमिली जर तुमची असेल तुमच्या बाजूने, तर तुम्हाला मदत होईल. तुम्ही नक्कीच सांभाळून विचार कराल त्याच्याबद्दल. येस, म्हणजे सामाजिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर कुटुंबाचा, काउन्सिलिंगचा, मानसोपचाराचा, वैद्याचा, सगळ्यांचा मोठा वाटा असतो व्यसनाधीन लोकांना मदत करण्यासाठी. तर सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आमचा एवढा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार.
आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र पण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.